ऊस हे एक महत्त्वाचं नगदी पीक असून या पिकामुळे ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आणला। तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं देशी गाईच्या गोमूत्र आणि शेणाच्या मिश्रणातून ऊसाच्या उत्पादनात तब्बल 4 पटीनं वाढ करून दाखवली आहे। पाहूया काय आहे जीवामृत नामक हे मिश्रण आणि त्याचे फायदे या स्पेशल रिपोर्टमधून। गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून ऊसाचं उत्पन्न दुप्पट नाही, तिप्पट नाही, तर चौपट वाढलंय। पूर्वी ज्या शेतात एकरी 25 टन ऊसाचं उत्पन्न व्हायला मारामार व्हायची, आता त्याच जमिनीत एकरी 100 टन उत्पन्न। विश्वासच बसत नाही ना? होय, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील भिकार सांगवी या छोट्याशा गावातील शेतकरी रमेश भोसले शिक्षण BA, शेती हाच मूळ व्यवसाय। गेली 15 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र वापरून रासायनिक खत वापरून शेती करायचे, पण आता मार्ग बदलला। आता केवळ जैविक सेंद्रिय शेतीच। 2017-18 पासून रासायनिक खतांचा एक कणही वापरत नाही, तर त्यांनी तयार केलंय जीवामृत एक मिश्रण, जे देतं पिकांना पोषण। पिके होत आहेत बहारदार, टवटवीत आणि तेही रोगमुक्त, आणि वाढते जमिनीची सुपीकता। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नात अनेक पटीनं वाढ होतीये। ऊसाची लागवड नेमकी कशा पद्धतीने केली आपण? या ऊसाची लागवड म्हणजे का नाही, जवळपास 4 ते 4.5 फुटाची सरी पाडलो। सरी पाडून त्याच्यात बैलाची नांगरण केली। नांगरण करून त्याच्यात जे आहे ते 10,001 या ऊसाची निवड केली। निवड केल्यानंतर 2 डोळ्याचं बेणं करून त्याला 2 डोळ्याचं बेणं करून का नाही 2 डोळ्याच्या कांड्या मारून आडव्या पद्धतीने लागवड केली। एवढी माहिती तुम्हाला कुठून भेटली? म्हणजे 10,001च घ्यायला पाहिजे, 2 डोळ्याचं पाहिजे, हे माहिती कुठून भेटली तुम्हाला? माझे काय आहे, आशुचे जगताप म्हणून एक मित्र आहेत, त्यांनी वारकेम बायोटेकचं काम करतात, त्यांनी मला माहिती दिली या प्रकारची। किंवा 10,001चा जर तुम्ही बेणं निवडा, या पद्धतीने हे लागवड करा आणि त्याच्यातून सेंद्रिय पद्धतीने शेती करा म्हणून त्यांनीच मला मार्गदर्शन केलं। म्हणजे रासायनिक खत वापरलं नाही का? अजिबात एक दाना सुद्धा रासायनिक खत वापरलेलं नाही त्याला। काय वापरलेलं याच्यासाठी? जैविक खत म्हणजे नेमकं काय? जैविक खत म्हणजे एकमेव ह्याला जीवामृत वापरलेलं आहे। जीवामृत म्हणजे? जीवामृत म्हणजे गाईचं गवतर, गाईचं शेण, परत हरभऱ्या डाळीचं पीठ, गुळ, दही आणि वडा झाडाखाली माती आणि चिंच याचं मिश्रण करून का नाही 10 ते 12 दिवस ठेवतो। त्याच्यानंतर 12व्या 14व्या दिवशी जे आहे ते गाळून घेऊन ड्रिपनं सोडलेलं आहे, 2 वेळेस फवारणी झालेली आहे ऊसाला। जीवामृत जे बोललात तुम्ही, हेक्टरी किंवा हेक्टरी किती वापरायला पाहिजे, किती लिटर वापरायला पाहिजे? जीवामृत वापरण्याची पद्धत म्हणजे काय, माझ्या माहितीप्रमाणे एका एकरला कमीत कमी 200 लिटरचं जीवामृत करणं, तयार करून त्याची कमीत कमी ऊसाला 2 फवारण्या घ्यावं आणि नंतर ड्रिप जर तुमच्याकडे असेल तर ड्रिपनं सोडायला काय हरकत नाही। आणि जीवामृत मुळे एक तर पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर होते, दुसरी गोष्ट कुठल्याही रोगराईला बळी पडत नाही, आणि शेवटपर्यंत 12 महिने होईपर्यंत सुद्धा तुम्हाला सांगतो ऊसाच्या पानाचा कलर हे अजिबात हे होत नाही। आणि ऊसाची आता तुम्ही बघू शकता ही जाडी, ह्या कांड्याची संख्या, ऊसाची उंची, सगळ्याच गोष्टीचं एका ऊसाचं वजन जे आहे कमीत कमी 3 किलो वर जास्तीत जास्त 6 ते 6.5 किलो पर्यंत ऊस आहे। ऊस पाहण्यासाठी शेतकरी वर्ग येतच असतील तुमच्याकडे? बिलकुल, दिवसभरातून कमीत कमी किती नाही म्हटलं तर 5-50 लोक आपल्या महाराष्ट्रातून, परप्रांतातून, नाही तिथले शेतकरी दररोज 4-4 वेळेस का मला फिरावंच लागतं ह्यांना दाखवण्यासाठी। आता हे बघा तुमच्या समोरच आहेत, बोसनूर भागातले ते कर्नाटकचे शेतकरी, हे आलगुड म्हणून इथं कर्नाटकमध्ये गाव आहे, इथं बसवकल्याण तालुक्यातले हे शेतकरी कुठलेही झालं तर दररोज कमीत कमी 5-50 शेतकरी माझ्याकडे येऊन जातील। आणि तुम्हाला तसं जर वाटलं तर आज रोजी जर बघायचं म्हटलं, ह्या ऊसाची जाडी बघा, उंची बघा, अक्षरशः तुम्हाला सांगतो आता ऊसाची जाडी जास्त होऊन तोल आवरणात ते ऊस आडवा पडला गेला। आणि ते तुम्हाला पाहिजे असेल तर कांदीची हे बघा, कमीत कमी 1 इथेच्या पुढून कांदी, आता माझी ईद कितीची आहे हे तुम्हीच समजून घ्या।
आता एक इथेच्या पुढून कांदे द्यायची आणि हे निव्वळ परिणाम ह्याचा जर म्हटलो केवळ हे जीवामृतचा परिणाम आहे. आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत न घालता हे जे आलंय, पण मला सुद्धा ह्या जीवामृतावर विश्वास नव्हता ह्या गोष्टीचा, किंवा जेणेकरून नुसत्या जीवामृतावर कसं सक्सेस होईल. पण बघा तुम्ही एकही दाणा रासायनिक खत घातलेलं नाही. रमेश भोसले यांच्या शेतीच्या कामात त्यांचा मुलगा सौरभ हा देखील बाबांना कामात मदत करतोय आणि जैविक शेती शिकतोय. तू काय करतोस? साहेब मी सध्याला आता मी बीकॉम सेकंड इयरचा विद्यार्थी आहे. सेकंड इयर चालू आहे माझं कॉमर्स साईड. आणि शिकत मी वडिलांबरोबर शेती करतो. आणि मला कसं पहिल्यापासूनच घरगुती म्हणजे खानदानी शेती असल्यामुळं मला शेतीची आवड आहे. आणि मी शिकत शेती करतो. आणि त्यात वडिलांनी या वर्षी पहिलं पण आम्ही ऊस वगैरे कोथिंबीर हे केलेला, पण त्याच्यामध्ये आम्ही काय करत होतो, DAP रासायनिक खत हे जे आहेत ती विकत आणून घालत होतो. आणि विशेष म्हणजे काय होतं माहिती आहे ना, रासायनिक खत आणल्यानंतर की जमिनीमध्ये आपण टाकतो हे करतो, पण जमिनीमध्ये जे जीवाणू जंतू जे आहेत ते सर्व नाहीसे होतात. आता खरा म्हणलं तर खरा मित्र शेतकऱ्याचा आहे गांडूळ आहे, पण तो आता सध्याला ह्या जमिनीमध्ये आपल्याला गांडूळ भेटणार नाही, कारण की आपण रासायनिक जे खत घातलोय त्याच्यामुळं. म्हणून वडिलांनी असा विचार केला की, आणि ते तसंच वडिलांचे मित्र आहेत जगताप म्हणून, त्यांनी सल्ला दिला की तुम्ही जैविक आपलं काय रासायनिक खत वापरू नका आणि त्यामध्ये तुम्ही जैविक खत वापरून बघा, एकदा प्रयोग करा माझ्यासाठी आणि तुम्ही बघा. मग आम्ही काय केलं, वडिलांनी केली की जीवामृत करायचे असं आम्हाला कल्पना दिली. आणि विशेष म्हणजे जीवामृत असं नाव होतं त्याचं, त्या खताचं जैविक. मग ती करण्याची पद्धत अशी होती की त्याच्यामध्ये गाईचं गवतर परत शेण, चिंच, दही, बेसन पीठ आणि वडाच्या झाडाखाली माती हे सर्व होतं. मग मी ऐकलं वडिलांकडून हे असं म्हणत होते मला. म्हणलं चला बघावं, आणि मला उत्सुकता आली की असं केल्यानंतर काय होतं बाबा, करून बघावं एकदा तरी आणि वडिलांबरोबर जाऊन हे बघावं. मग आता आम्ही जीवामृताची हे जे प्रक्रिया आहे ते करून ठिबकद्वारे सोडलेली आहे. आणि आता या ऊसाला 12 महिने झालेले आहेत. आणि हा ऊस बघा टोटल आपलं काय जीवामृतासारखा आहे, जीवामृताने आलेला आहे हा ऊस. याच्यामध्ये कोणता चमचाभरही हे नाही, आपला रासायनिक खत नाही. आणि विशेष म्हणजे आता बरेच लोक दिवसातून 4-5 माणसं तरी कमीत कमी ऊस बघण्यासाठी आता कुठल्या आपले शेजारी गावचे इथले तिथले किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आणि परत आपलं कोणतं आता कर्नाटकावरून काही लोक आलेले आहेत तिथं ऊस बघण्यासाठी कसं आहे काय नाही. आणि मला त्यांना ऊसाची माहिती किंवा हा ऊस दाखवताना मला अभिमान वाटतो. भोसले यांच्या या ऊसाला पाहण्यासाठी आजूबाजूच्या शेजारच्या भागातील शेतकरी जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि कर्नाटक राज्यातूनही येत आहेत. जिज्ञासू शेतकरी बांधव आणि या ऊसाचं बेण्याची मागणी करतायत आणि घेऊन जातायत जीवामृतचा फॉर्म्युला. या ऊसाची बेणे शेतकरी बांधवांना योग्य दरात पुरवत आहे. पाहूया परप्रांतातून आलेल्या या शेतकरी बांधवांना काय वाटतंय ते. आप कहाँ से आए? हम कर्नाटक से आळंद तालुके से आए हैं. हम इधर उमर गांव में ऐसा गन्ना लाया है बोल के हमारे को सुन पड़ा, इसलिए हम देखने को आए. हमारे देखो ये जैविक जीवामृत से गन्ना लाए है, बहुत अच्छे से लाए. ऐसा गन्ना हमारे तरफ से ऐसा गन्ना कोई भी नहीं लाए, ऐसे जात भी हमारे पास नहीं है. इसलिए हम देख के हमारे को मन हुआ ऐसा गन्ना हम भी लाएंगे. हमारे कर्नाटक में ऐसा जाति का वैरायटी का हम उधर भी पहचान करने के लिए आए, इसलिए हम गन्ना देखकर मन पसंद बहुत हुआ है. कहाँ से? ನಾವು ಆಳಂದ್ ತಾಲೂಕು ರೀ, ಪಡಸಾವಳಿ ಊರ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಉಮರ್ಗಾದಾಗ ಕಬ್ಬಿಂದು ತಳಿ 2-3 ನಮನವ, ಅದ್ರ ನೋಡ್ ಬರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದೇವ್ರಿ. ಬಂದಕ್ಕ ಜೀವಾಮೃತದಿಂದ ಅವ್ರು ಏನು ಒಟ್ಟನೆ ಖಾತಾ ವಾಪರಾಸಿಲ್ರಿ. ಆ ಜೀವಾಮೃತದಿಂದ ಏನ್ ತಯಾರು ಮಾಡಿರೋ ಏನ್ ಶುದ್ಧ ಏಕ್ ನಂಬರ್ ಅದರಿ ಖಾತಾ, ಮತ್ತ ಅದ್ರ ಕಬ್ಬನು ಆ ನಮನ ಬಂದಾರಿ, ತಂದದ್ರಿ ಆ ನಮನ. भोसलेंच्या 14 एकर शेतीमध्ये 10,001, 8,005, 92,005 आणि गोल्डन 86,032 असे एकूण 4 जातीच्या ऊसाची लागवड करण्यात आली आहे. तेही अस्सल आणि पूर्णपणे जैविक, म्हणजेच केवळ जीवामृतवरच अवलंबून. यातील प्रत्येक ऊसाला जवळपास 25 ते 28 कांड्या दिसून येतात. तर एका ऊसाचं वजन 6 किलोच्या जवळपास भरतंय. एकरी 100 टन म्हणजे 14 एकरात तब्बल 1400 टन ऊस. सरासरी उत्पन्न अंदाजे 25 लाखापेक्षा अधिक.
मग जैविक शेती का करू नये? रासायनिक खतांचा वापर करायचा तरी कशाला? शेतकरी मित्रांनो, एकदा नक्की विचार करा आणि या जीवामृत मिश्रणाचा नक्की विचार करा. अवलंब करा. बेणे हवे असेल तर नक्की यांना संपर्क करा आणि आपल्याला देखील काही विचारायचं असेल तरी निसंकोचपणे विचारा. देशाला सदृढ बनवायचंय. जमिनीची सुपीकता अबाधित आणि चिरकाल ठेवायला जैविक शेतीशिवाय पर्याय देखील नाही आणि या ठिकाणी तर उत्पन्न अनेक पटीनं वाढतंय. तर मग काय हरकत आहे? जीवामृत कसं तयार करायचं हे आता आपण पाहूया. पहिल्यांदा आम्ही सर्वप्रथम काय करतो माहिती काय, ही पात्री आहे. त्या पात्रीत कमीत कमी एक 20 टोपले गाईचं, देशी गाईचे म्हणजे गावरान गाईचं शेण गोळा करतो आणि ह्या पात्रीमध्ये भिजू घालायचं. कमी भिजू घालून याच्यात पाणी टाकून का नाही ते जवळपास 4 ते 5 दिवस त्याला भिजू द्यायचं. नंतर काय करायचं माहिती आहे, भिजल्यानंतर हे शेणाची जे हे आहे, शेणाची चाळणी इथंच करतो, वरला कचरा इथं टाकतो आणि परत हे निघालेलं जे आहे 20 बकेट जे पाणी निघतंय, बायका जसं सडा मारासाठी शेणाचं जे पाणी घेतात त्या प्रकारचं पाणी तयार होतंय. हे पाणी असं तिथलं जे पाणी आहे ह्याच्यात आणून शेणाचं पाणी घालतो. हे ड्रम फुल 500 लिटर पाणी घालतो त्याच्या अगोदर आणि त्याच्यात शेणाचं पाणी मिक्स करतो. त्याच्यानंतर ह्या ड्रम मध्ये 20 लिटर गोमूत्र प्रत्येकी एका ड्रम मध्ये, आपलं हरभऱ्या डाळीचं पीठ 5-5 किलो, गुळ 5-5 किलो, परत दही 5-5 लिटर आणि ह्या शेतातली माती किंवा वडा झाडाखालची माती हे आणून ह्याच्यात मिक्स करतोय. मिळालाच तर महावाचं मध्ये टाकता अत्यंत चांगलं. हे टाकून कमीत कमी 10 ते 15 दिवस मध्ये ठेवून दिवसभरातून एकदा किंवा दोनदा किंवा एक दिवसात जेव्हा जमल तेव्हा हे सावलीत असल्यामुळे हे ढवळणं गरजेचं आहे. हे ढवळून ठेवतो. 10 ते 12 दिवसाच्या कालावधीनंतर 15 दिवसाच्या हे जीवामृत जे आहे ते त्या पाईपनं बाहेर काढतो आणि त्याला गाडीनं शोधून घेऊन का नाही ड्रिपच्या ड्रम मध्ये ओतून ते जे तयार झालेले जे गोमूत्राचं जे जीवामृत तयार झालेलं आहे. पाहिलेत शेतकरी मित्रांनो, गावरान गाईचं गोमूत्र, शेण, दही किंवा चिंचेचं पाणी, हरभरा पीठ आणि वडाच्या झाडाखालची माती नसेल तर आपल्या शेतीतील माती यांचं मिश्रण आहे जीवामृत. खरंच शेती आणि शेतकऱ्यांसाठी अमृतच म्हणावं लागेल हे जीवामृत. रमेश भोसले यांच्या या शेती व्यवसायाला वृद्धिंगत करण्यात महत्वाचा वाटा आहे त्यांच्या पत्नी सुरेखा भोसले यांचा. जीवामृत हे चांगलं आहे आणि पौष्टिक पण आहे. जीवामृतची पण फवारणी घेतलं तर एक 10-15 म्हणजे फवारणी पण घेतलं तर चांगलं आहे. जीवामृत म्हणजे जीवामृत तयार करण्यासाठी ज्वारी गाईचं शेण, गवतर, परत दही किंवा चिंच आणि हरभऱ्याचं पीठ, गूळ आणि वडाच्या झाडाखाली माती 1 टोपलं त्या शेतातल्या बी घेतलं तर चालतंय. मग ते 10 ते 15 दिवस जीवामृत तयार करायचं आणि नंतर ते सकाळ संध्याकाळ ढवळायचं. मग परत शोधून घेऊन ड्रीप मधून सोडायचं. मग तरी आम्ही सोडल्यानंतर एक 10-15 दिवसानंतर आम्हाला असं वाटलं की जीवामृतचा फरक आहे, म्हणजे चांगला आहे आणि त्याची पण आम्ही फवारणी घेतल्यानंतर 10-15 दिवसाकडून त्याची पण टेस्ट म्हणजे चांगली आली. फवारणी केल्यानंतर ऊस हिरवागार आला, त्याचा रिझल्ट पण चांगला आला आणि रासायनिक खतापेक्षा जैविक शेतीमध्ये तुम्ही काय मदत करता? शेतीमध्ये आम्ही दोघं पण येतो आणि म्हणजे सगळीकडे फेरी टाकतो, चक्कर टाकतो आणि जे त्यांना मदत करायची ते आम्ही पण मदत करतो. माझ्या मिस्टरांना मी मदत करते आणि जीवामृतला सुद्धा आम्ही मदत म्हणजे दोघं तिघं, माझा मुलगा, मी आणि माझे मिस्टर हे 3 जण पण हे करायचं त्याचं जीवामृतचं तयार. शेतामध्ये यायचं आम्ही दोघं पण. मला पण शेतामध्ये इंटरेस्ट आहे यायचा. शेतीमध्ये माझे काही एकट्याच कष्ट लागलेलं नाही, तर माझे आई वडील, माझी मंडळी, मुलं यांचा सगळ्या सिंहाचा वाटा आहे. मी जे केलो यांच्या सहकार्यामुळेच झालं आणि ह्यांचे उपकार जे आहेत आणि ह्याच्यामुळेच कष्टाचे फळ आज मला मिळालं तयार. एकच माझी कळकळीची विनंती आहे की होईल तेवढं जैविक शेती करा, रासायनिक खताचा वापर टाळा आणि रासायनिक शेतीकडे वळूच नका. माझा सुद्धा हे जैविक शेतीकडे विश्वास नव्हता, जीवामृतवर विश्वास नव्हता. जीवामृतवर एवढा फरक पडेल असं माझ्या आयुष्य स्वप्नात सुद्धा नव्हतं. पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी रासायनिक खत शेताकडे नेणार नाही, जैविकला सोडणार नाही. जेणेकरून एखाद्या चमच्याभर ह्याच्यानं मला एवढा रिझल्ट देईल का असं सुद्धा माझं हे नव्हतं. पण एक तर जैविकमुळे भरपूर उत्पादन मिळतंय, भरघोस उत्पन्न मिळतंय, मालाची क्वालिटी राहते आहे, त्याचं उत्पन्नात भरपूर तेवढी हे होते आहे. तर होईल तेवढं शक्यतो हे जैविकचा वापर करा आणि रासायनिक
अजिबात शेताला घालू नये आणि तणनाशक वापरू नये अशी माझ्या शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे. जाड, रसरशीत, निरोगी अशी बेणं खास इतर शेतकऱ्यांना यांसारखं उत्पन्न व्हावं या कारणास्तव 3000 रुपये टन दरानं विक्रीला देखील उपलब्ध करून देत आहे, असं शेतकरी रमेश भोसले यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय. आणि त्यासाठी 94 22 60 84 53 या मोबाईलवर संपर्क साधण्याचं आवाहन देखील रमेश भोसले यांनी केलंय. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.